सर्व पत्रकार मित्रांचं आणि मैत्रिणींचं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी स्वागत करतो। आजची प्रेस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर हे ॲड्रेस करणार आहे। प्रेसचा विषय हा एकूणच अमन शांतता याच्यावर आहे। तर मी तुमचं स्वागत करतो आणि माननीय बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रेसला अपील करावं। सध्याच्या कोरोनाची असणारी परिस्थिती निवाळते असं असताना दिसते आणि त्याच्यामुळे सरकारचं असणारं फेल्युअर जे आहे हे सगळ्या स्तरावरती चर्चा व्हायला सुरुवात झाली। काय प्रमाणात पोचवलं, काय प्रमाणात पोचवलं नाही, आम्हाला असं दिसतंय की याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांचं असणारं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांकडून टीका केल्या जाते आणि त्यांची प्रतिमासुद्धा डागळते अशी असणारी परिस्थिती आहे। अशा पार्श्वभूमीवरती उत्तर प्रदेशच्या निवडणुका पश्चिम बंगालनंतर या महत्त्वाच्या ठरतात। मध्यंतरी आपण पाहिलं असेल की मागच्या आठवड्यामध्येच उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक कलह व्हावा म्हणून एका असणाऱ्या मौलवीची दाढीच त्या ठिकाणी कापण्यात आली। असे प्रकार होण्याची शक्यता अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। परंतु गेल्या 70 वर्षामध्ये या ज्या काही टॅक्टिक्स वापरण्यात आल्या होत्या, मशिदीमध्ये असणारं मटण टाकणं, मशिदीसमोर असणारं वाजवणं, मशिदीसमोर असणारं त्या ठिकाणी गुलाल फेकणं आणि तिथून जो कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याच्यानंतरचं असणारं आपल्याला दिसतंय की इथे असणारा बॉम्ब ब्लास्ट आहे, बॉम्ब ब्लास्टच्या माध्यमातून कलह करण्याचा प्रयत्न केला। टेररिझम हा सुद्धा तिथे असणारा विषय निघाला आणि त्याच्यातून सुद्धा कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला। परंतु सामान्य माणूस या दोन्ही दृष्टीला बळी पडला नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्यांनी शांतता ठेवली आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे मुझफ्फरपूर आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय। उत्तर प्रदेशमधलं मुझफ्फरपूर जे आहे ते आपल्याला असणारं त्या ठिकाणी दिसतंय की जाणीवपूर्वक संघटितरित्याने दंगली करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याला लोकांनी प्रतिसाद मिळाला नाही। आता ह्या दोन्ही बाजूने होते, मी काही एका बाजूने कुठला असणारा दोष देतोय असं नाही त्याच्यामध्ये। परंतु ही दंगल उद्याच्या खऱ्या अर्थाने किंवा इथला असणारा कलह हा निर्माण करायचा असेल तर आता पुढचं पाऊल त्या ठिकाणी उचलल्या जाईल आणि ते म्हणजे आता मुसलमानांमध्ये असेल तर कुराण असेल किंवा इथे असणारा प्रॉफेट मोहम्मद असेल किंवा हिंदूंमधला असेल देव असतील, देवता असतील किंवा इथला असणारे इतर धर्मियांमधले असणारे जे साधू आहेत, संत आहेत, यांची विटंबना करणं, त्यांच्याबद्दल अपशब्द काढणं, जसं फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबरांचं असणारं कार्टून काढून तिथं कलह निर्माण झाला, अशा पद्धतीच्या टॅक्टिक्स इथं वापरण्याची शक्यता अधिक आम्हाला असताना दिसते।
कारण का उत्तर प्रदेश हे आम्ही असताना मानतोय 2024 पूर्वीचं बॅटल ग्राउंड आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. आणि उत्तर प्रदेशमधलं निकाल हा ज्यांच्या बाजूने जाईल त्यांच्याच बाजूने 2024चा निकाल जाईल अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष RSS यांचा धार्मिक अजेंडा असतो. धार्मिक अजेंड्यावरतीच ते असणारं त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी चाललेला असतो. कोविडमध्ये सुद्धा आपण असणारं बघितलं की दिल्लीच्या असणारा मदरशामधला असणारं एकत्रित येणं तेही त्या ठिकाणी असणारं केलं. परदेशी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा असणारं त्या ठिकाणी डांबण्यात आलं अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आता आम्ही असणारं मानतोय की पुढचं स्टेप हे बॉम्बलास्ट असेल का, तर माझं म्हणणं नाही. का त्याच्यातून लोक रिॲक्ट होत नाही आहेत. आता रिॲक्ट कशावरनं होणार, तर लोक रिॲक्ट जे आहेत हे मोहम्मद पैगंबरासारख्यांवरती विडंबन केलं तर मुसलमान निश्चितपणे रिॲक्ट होणार. मग तो पुढचं मागचं काही विचार करणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ती असणारी एक शक्यता आम्ही त्या ठिकाणी मानतोय. तसंच हिंदू धर्मातले देवदेवता आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढणं आणि त्यांच्याबद्दल अपशब्द लिहिणं हाही होण्याची असणारी शक्यता आम्ही काही त्या ठिकाणी टाळत नाही. आणि म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये शांतता राहिली पाहिजे या दृष्टीने कायदा होणं हा गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. कायद्याचा हेतू हाच असतो की जो कोणी हे करायला मागतो त्याला एक भीती असते की मी जर पकडल्या गेलो तर ह्या कायद्याच्या अंतर्गत मला सजा होऊ शकते, शिक्षा होऊ शकते आणि मला जेलमध्ये जावं लागू शकतं. हा एक डिटरंट भाग आहे असा मी त्या कायदा हा डिटरंट भाग आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. वेगळा कायदा अजून असणारा झाला नाही. IPC मधले असणारे जे प्रोव्हिजन आहेत हे IPC मधले असणारे प्रोव्हिजन आम्ही असताना मानतो की कमी पडतात आहेत. आणि म्हणून एक नवीन कायदा करावा. हा नवीन कायद्याचं प्रारूप जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या तयार केलेलं आहे आणि प्रेस नोट बरोबर त्याचा असणारा प्रारूप आम्ही आपलं या ठिकाणी जोडलेला आहे. आम्हाला याची जाणीव आहे की वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेमध्ये एकही सदस्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु जे काही ओळखीचे आमदार आहेत, विचारांशी जुळलेले असणारे आमदार आहेत, त्यांच्यामार्फत हा आम्ही प्रयत्न करू की येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा सदनावरती तरी मांडण्यात यावा. स्पीकरच्या परमिशनने तो असणारा मांडण्यात यावा आणि सरकारला जर वाटलं तर त्यांनी असणारा स्वीकार करावा अशी असणारी परिस्थिती आहे. जसं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे तसा पार्लमेंटमध्ये सुद्धा हा मांडण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. हेतू आमचा हा आहे की अशा बिलाची चर्चा ही सामान्य माणसामध्ये झाली आणि सामान्य माणसामध्ये घडविण्यात आली तर एकतर असा प्रकार घडला तर तो रिॲक्ट होणार नाही आणि दुसऱ्या बाजूला पॉलिटिकल पार्टीजना प्रेशर पडायला सुरुवात होईल की हा कायदा तुम्ही करत का नाही. या दोन हेतूने हा असणारा आजची एक प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्याचा असणारं बिल आम्ही असणारं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. दंगली होऊ नयेत हा त्याच्यातला असणारा हेतू आहे आणि 2022च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या अगोदर या देशामधलं धार्मिक वातावरण बिघडू नये हाच ह्या बिलाच्या पाठीमागचा असणारा हेतू आहे. मी जसं म्हणालो की दोन पद्धतीने आम्ही साध्य करायला मागतो. हे जर मंजूर झालं तर त्याच्यातली दंडात्मक ती असणारी शिक्षा आहे ती असणारा कुठेतरी लोकांना थांबवेल
नाही, तर याची असणारी चर्चा आम्ही जी समाज माध्यमातून करणार आहोत त्याच्यातून आगाह करून थांबवण्याचा असणारा प्रयत्न आहे. मी अपेक्षा असं करतो की आपण असणाऱ्या आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि टेलिव्हिजन चॅनलमार्फत याचा अधिक प्रचार आणि प्रसार कराल अशी अपेक्षा बाळगून मी या ठिकाणी थांबतो. आपण विचारणार असाल तर विचारा. प्रकाश आंबेडकर सर, आपण बिल आणायचं म्हटलेलं आहे, हे बिल कसं असेल आणि या बिलमध्ये आपण काय मागणी केलेली आहे की कशा प्रकारचे त्याच्यामध्ये प्रावधान असते? तरी आम्ही असं जे बिल मागितलेलं आहे त्या बिलामधली मागणी ही आहे की अशा रीतीने जे कोणी करणार आहे त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि कारवाई होऊ शकते. आतापर्यंत असताना कारवाई होण्याची स्थिती नाही किंवा झालेली नाही. आपण असताना बघितलं की अनेक पुतळ्यांचे विटंबना झाल्या, अनेक व्यक्तींच्या विटंबना झाल्या, पण कुठेही आणि कोणावरतीही फक्त एक दिवस जेलमध्ये घेऊन गेलं, दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये उभं केलं, कोर्टाने त्याला असताना सोडलं आणि सगळेजण विसरून गेले अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एक कायद्याचं प्रारूप कसं असावं अशा इन्सिडेंटच्या संदर्भातलं तो प्रारूप हा कायदा मांडतो असं मी त्या ठिकाणी मांडतो. नेमकी काय मागणी आहे? किती सजा व्हावी, किती दंड असावा असं आपण काय नाही, आम्ही असताना चर्चेला सांगितलं. आम्ही असताना काही म्हणत नाही. शेवटी ते असेंब्लीला आणि पार्लमेंटला ठरवायचं आहे की त्याची सजा आणि दंड किती असावा. तो माझं म्हणणं त्याही घटना ह्याच्यामध्ये कव्हरअप होतात. ते माझं म्हणणं असं आहे की कायद्याचाच नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असताना आपण IPCचे ओढून तोडून कलम आणतो आणि त्याच्यावरती केसेस बसवण्याचा प्रयत्न करतो. आपने बात की प्रॉफिट मोहम्मद बिल, जो ये बिल आपने तैयार किया है, तो इसमें यानी क्या ऐसे पॉइंट्स रखे गए हैं? क्योंकि नरसिंहानंद जो है, स्वामी नरसिंहानंद, वो तो हिंदुओं के भी खिलाफ बदजबानी करते हैं, मुसलमानों के खिलाफ भी बदजबानी करते हैं, तो ऐसे एलिमेंट्स से जो है वो मुल्क को खतरा है. तो ऐसे एलिमेंट्स पर अब तक कोई कार्रवाई नहीं की गई है, वो बाज़ाब्ता तौर पर बदजबानी करते रह रहे हैं. तो इस सिलसिले में आपने क्या? नहीं, हमने वही कहा है कि ऐसे जो कोई बदनामी कर रहा है उस पर तुरंत कार्रवाई होनी चाहिए. आज क्या होता है, पुलिस उसको पकड़ के ले जाते हैं, कोर्ट में खड़े कर जाते हैं, दूसरे दिन उसको बेल मिल जाती है, वो छूट जाता है और वापस दोबारा वही करने वो शुरुआत होता है. एक दफ़े उसको पूरी तरह से इसकी जानकारी हो कि ऐसी बदतमीज़ अगर मैंने की तो मैं अंदर ही रह सकता हूँ, तो मेरे ख्याल से कुछ ना कुछ तो भी अंकुश लगना शुरुआत होगा. जैसे कि यूपी में बहुत से छोटे मामले में एक्टिविस्ट पर NSA लगाया जाता है, दूसरी चीजें लगाई जाती है, तो इस मामले में क्यों नहीं किया जाता है? देखिए, वो नेशनलिटी से जुड़ा जाता है. कई लोगों को गद्दार कहा जाता है. देखिए, वही मैं कह रहा हूँ कि उसको जो है सेडिशन के लॉ के लाकर उसको बंद किया जाता है. सेडिशन के अंदर जो है ये जो धार्मिक नेताओं की जो बदनामी की जाती है वो अभी तक लाया नहीं गया है, ना उस पर कोई किसी ने कोर्ट ने टिप्पणी की हुई है. इसलिए हम कह रहे हैं कि एक अलग से ही कानून इसका बना दो. हे पहिल्यांदा संपू द्या, मग मी त्याच्यावर येतो. हां, नहीं, देखिए IT का जो है दैट कम्स ऑन IT. मतलब वो जो ज़बानी बात जो होती है वो सोशल मीडिया पे आती है, उसको कवर अप है. अगर मान लो मैंने माइक पे अगर कह दिया है तो वो कहीं भी कवर अप नहीं है. या मैंने किसी सोशल मीडिया का इस्तेमाल नहीं किया और मैं अपनी तकरीर करता रहा तो वो भी कहीं कवर अप नहीं है. तो ये जो छूट मिली हुई है उसको हम लोग ब्लॉकेट करना चाह रहे हैं. दिस इज प्राइवेट मेंबर्स बिल. जुलाई का जो महाराष्ट्र का सेशन जो होगा उसको प्रेजेंट करने की हम लोग कोशिश करेंगे, क्योंकि हम लोगों के पास कोई MLA तो है नहीं, MP. तो जितने भी जानकार है उनके माध्यम से हम लोग ने कहा है, तो वो कुछ एग्री हो गए हैं इस बिल को पेश करने के लिए.
नहीं, मेरे ख्याल से सबसे बात कर लूँ, कुछ सबके नाम एक ही बार कह दूँ तो अच्छा होगा. आंबेडकर साहेब, आपण सांगितलं की सरकार जे आहे आपल्या आघाडीवर ते सगळ्या याच्यात अपयश आले त्यांना कोणकोणत्या गोष्टीत अपयश? नाही, आता कोविडच्या बाबतीत आपल्याला अपयश दिसतंय. गंगेमध्ये असणारा बॉडीज वाहत असताना गेलेल्या आपल्याला त्या ठिकाणी असणारं दिसतंय. त्यांना मेडिसिन्स वेळेवर पुरवता आली नाहीत हे त्या ठिकाणी असणारं दिसतंय. बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांना कामं नाहीत. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती लोकांचा रोष या सरकारवरती आलेला आहे. या विषयावर सर आपण एमआयएमशी बोलणी केली एमआयएमशी बोलणी केलेली आहे का? त्यांचं काही तुमचं समर्थन आहे का तुमच्या विषयावर? आम्ही वंचित म्हणून ठेवतोय. ज्याला कोणाला समर्थन करायचे त्यांनी समर्थन करावं, ज्यांना पाठिंबा द्यायचे त्यांनी पाठिंबा द्यावा, ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी सहभागी व्हा. हा संपला आता. बरं, आता विचार. सर तुम्ही काल मध्ये होता मराठा काल तुम्ही कोल्हापूरमध्ये होता पाण्याची मराठा बाटली घेऊन. आरक्षणाच्या संदर्भात. आता नवीन एक चर्चा सुरू झालेली आहे की संभाजीराजे आणि तुम्ही ऑरेंज कलर केबल ऑरेंज कलरची हां, हां अच्छा, ती वरती पुढे घेऊ. ओके, अच्छा, माईक आहे का? ओके, सॉरी. संभाजीराजे आणि तुम्ही सर बिना माईक ना बोला ना. खाली माईक बरं, खाली ठेवतो. हां, संभाजीराजे आणि तुम्ही एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवा एक काही प्रयोग होईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ज्यावेळेस होईल त्यावेळेस सांगू ना आम्ही. आज राजेंना निमंत्रण आलंय वर्षाचं. निमंत्रण आलंय म्हटलं वर्षावरून निमंत्रण आलंय म्हटलं राजे भेटायला चालले मुख्यमंत्र्यांना. ते माझं म्हणणं असं आहे की तो एक राजेंना टाकलेला ट्रॅप आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. सारथी असेल किंवा अण्णाराव पाटील महामंडळ असेल, त्याला किती निधी द्यायचा आणि त्याच्या ट्रेनिंगखाली कुठले कुठले विषय घ्यायचं हे राजे सांगतील. ते कॅबिनेट मान्य करणार आहे का? तर मग राजाने जाणं योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो. राजे जे सांगतील ते जर मान्य होणार नसेल तर राजांनी सरळ सांगितलं पाहिजे की या दोन गोष्टींना तुम्ही किती देणार आहात तेवढं असताना त्या ठिकाणी सांगावं. मला जे त्याच्यामधलं राजकारण दिसतंय ते सगळ्यात महत्त्वाचं की मागचं सरकार असेल की ज्यांनी राणे कमिशन उपस्थित केलं किंवा BJPचं सरकार असेल की ज्यांनी असणारं गायकवाड कमिशन असणारं उपस्थित केलं, या दोन्ही ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टाला चॅलेंज देण्याचा भाग होता. त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं. सुप्रीम कोर्टाने एका डिसिजनमध्ये बात करने को मत कहूँ वहाँ पर, सुप्रीम कोर्टाच्या एका डिसिजनमध्ये सुप्रीम कोर्टाने स्वतःहून बॅकवर्ड क्लास कमिशन हे असणारं स्थापन करा म्हणून सांगितलं. याचा अर्थ असा होता की प्रत्येक वेळेस कुठली जात मागासवर्गीय आहे आणि कुठली जात मागासवर्गीय नाही ही सुप्रीम कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी त्यांनी एक इंटरमिजिएटरी त्या ठिकाणी असणारं निर्माण केला, ते बॅकवर्ड क्लास कमिशन. आणि त्या बॅकवर्ड क्लास कमिशनचे एकदा रिकमेंडेशन्स आल्या की मग त्याला असणारं आपण स्वीकारलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. पण जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार असताना त्यांनी ह्या डिसिजनला साईड ट्रॅक केलं. BJPने सुद्धा जाणीवपूर्वक या निर्णयाला साईड ट्रॅक करून सुप्रीम कोर्टाला एका प्रकारचं चॅलेंज केलं की तुमचे निर्णय आम्ही मान्य करत नाही, आम्ही जे असणारा आपल्या पुढे ठेवू त्याच्यावरती तुम्ही असणारा जजमेंट द्या. आणि त्यातून गरीब मराठा याचं नुकसान झालेलं आपल्याला त्या ठिकाणी असणारं दिसतंय. आता हे जे खापर आहे ते आता संभाजी महाराजावरती फोडण्याचं कामकाज चाललंय असं मला स्वतःला त्याच्यातला वास येतोय. मागासवर्गीय आयोगाची आता एक कमिटी तयार केली गेली आता भोसले कमिटी. तुम्हाला वाटतं कुठेतरी या कमिटीचा अहवाल गेल्यानंतर कधी नाही, भोसले
नाही 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 भोसले कमिटी जी स्थापन केली आहे माझ्या माहितीप्रमाणे तिचे टर्म ऑफ रेफरन्स जे आहे ते रिव्ह्यू पेटिशनमध्ये काय काय किंवा मागच्या पेटिशनमध्ये काय काय चुका झाल्या किंवा काय त्याच्यामध्ये ॲडिशन केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आहे ती आणि मागास कमिशनचा असताना काही संबंध आहे असं मला त्याच्यामध्ये वाटत नाही आहे. नॉर्मली जेव्हा सुप्रीम कोर्टचे जजमेंट तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात जजमेंट इज गिव्हन बाय सुप्रीम कोर्ट रिव्ह्यू पेटिशन हार्डली स्टँड्स तर हे काय एखादा आयवास आहे का? मी पुन्हा असताना एक गोष्ट सांगतो की माजी जस्टिस पाटील यांचेच फक्त असणारा रिव्ह्यू पेटिशन्स ॲडमिट झालेत अशी असणारी परिस्थिती आहे निकाल बदलला अशी असणारी परिस्थिती आहे. हे पाटील साहेबसुद्धा महाराष्ट्राचेच आहेत मुंबईचे आहेत मराठा समाजाचे आहेत पण त्यांचा कुठेही मला इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे ज्यांची मास्टरी आहे रिव्ह्यू पेटिशन्स कसं कोर्टाकडून ॲडमिट करून घ्यायचं किंवा कुठल्या मुद्द्यावरून घ्यायचं त्यांनाच असताना विचारलं जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे रिव्ह्यू पेटिशनचा फेट काय असेल हा मला वाटतं ॲडमिट केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. पण नरेंद्र मोदींनी यामध्ये काहीतरी लक्ष घालावं राष्ट्रपतींनी लक्ष घालावं अशी मागणी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून होती. टाळमटाळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा की बाबा तुम्ही सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट का साईड ट्रॅक केलं एक भाग आणि दुसरा भाग आता असताना ज्यावेळेस सांगितलं जातं की नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं त्या कुठल्या पद्धतीने लक्ष घालावं ह्याचा असताना खुलासा पहिला महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे ना म्हणजे मग त्याच्यावरती कॉमेंट्स करता येतील. पण त्यांनी 50% पेक्षा अधिक हे आरक्षण देता यावं यासाठी कुठेतरी संसदेमध्ये हा संपूर्ण प्रकार आणणं आवश्यक आहे आणि त्यातही राष्ट्रपतींनी यामध्ये लक्ष घालावं असं पद्धतीनं ते केलेलं आहे. मला एक पाहिजे तो म्हणजे पार्लमेंटने कुठेतरी असं म्हटलेलं आहे का की पार्लमेंटने असं कुठेतरी म्हटलेलं आहे का की आरक्षण हे 50% असलं पाहिजे असा कुठेतरी रेझोल्युशन आहे का पार्लमेंटचा तर नाही मी माझ्या तरी माहितीप्रमाणे नाही की पार्लमेंटमध्ये असा कुठलाही ठराव झाला आहे की आरक्षण हे 50% असावं असा कुठेही ठराव झालेला नाही. त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्हनी लक्ष घालावं असं जो केला जातोय तो कशासाठी जो अधिकार पार्लमेंटने कधीच वापरलेला नाही तो तुम्ही त्याला अंडू करायला कसं सांगताय. वापरला असेल तर तो अंडू होतो वापरलाच नाही तर अंडू कुठून करायचं. पण 50% पेक्षा वाढीव किंवा आरक्षण होताना पाहिलं मिळतं त्यावेळी कोर्टानं हे रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला नाही कोर्टाने आपण एक लक्षात घेतलं पाहिजे इंदिरा साहनीच्या अगोदर सुद्धा सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षण असलं पाहिजे असे निर्णय दिलेले आहेत. आता हे कोर्टाचे निर्णय पार्लमेंटनी मान्यही केलं नाही आणि अमान्यही केलेलं नाही. आर्टिकल 142 खाली जो काही प्रेसिडेन्शियल ऑर्डर निघाली त्या प्रेसिडेन्शियलच्या ऑर्डर खाली जे जे पार्टीज आहेत त्या त्या पार्टीजला ते निर्णय बंधनकारक आहे. जेव्हा गव्हर्मेंट पार्टी आहे म्हणून ते 50%चा निर्णय गव्हर्मेंटला बंधनकारक आहे अशी परिस्थिती आहे पार्लमेंटला नाही. त्याच्यामुळे यांनी कुठल्या पद्धतीने तो असणारा रिव्ह्यू झाला पाहिजे प्रेसिडेंटकडून किंवा प्राईम मिनिस्टरकडून
याचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला वाटतं कॉमेंट करता येत नाही आपल्याला. माझं मराठा रिझर्वेशन होतं अपेंड बाय द हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये ते फेटाळलं आले. तर ह्याच्यात स्टेट गव्हर्नमेंटचं स्टेट गव्हर्नमेंट ब्लेम पण आहे. आणि समजा 50% मराठ्यांना कसं काय त्यांना कसं अकोमोडेट करता येईल? ते प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये की मी फार अगोदरपासून असं म्हणतो आहे की रिझर्वेशन म्हणजे आता मुस्लिम आरक्षणाचं आपण असं घेऊ. मराठा आरक्षण बरोबर मुस्लिम आरक्षण 5% मिळालं शिक्षणामध्ये. मुंबई हायकोर्टाने ते अफेल केलं. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण चॅलेंज करण्यात आलं. मुस्लिमांना मिळालेलं 5%चं आरक्षण चॅलेंज करण्यात आलेलं नाही. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सुमोटो मुसलमानांना दिलेले 5% आरक्षण त्यांनी रद्द केलेलं नाही, त्याच्यावर सायलंट आहे. याचा अर्थ की सुप्रीम कोर्ट जे आहे हे मुंबईच्या हायकोर्टाच्या त्या निर्णयाशी कन्करन्स आहे, म्हणजे एग्री करते की 5% आरक्षण मुसलमानांना दिलं पाहिजे. आज आपण बघतोय की सेक्युलर सरकार आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचं सेक्युलर सरकार आहे, पण तरीही ते अंमलबजावणी करत नाहीत. की जिथे मुस्लिम हा 99% वोटर काँग्रेसचा आणि NCPचा आहे. मुळात मी जे म्हणत होतो त्याच्यामध्ये की इथल्या सरकारलाच आरक्षण द्यायचं नाही. आणि आता इस्टॅब्लिश करायला हे सरकार तयार नाही आहे की ॲडमिनिस्ट्रेशनच्या भागामध्ये आरक्षण इज वन वेपन, एक हत्यार आहे, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेपन आहे, ते आता वापरल्या जाईल. आणि म्हणून मी असं सातत्याने असं म्हणतोय की पहिली घटना दुरुस्ती जी झाली त्या पहिल्या घटना दुरुस्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती घटना दुरुस्ती त्यांनी मूव्ह केली. ती मूव्ह करताना त्यांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी त्यावेळेस म्हणालं होतं की जी काही आम्ही थोडीफार खिडकी ओपन केली होती अशा सिच्युएशनमध्ये त्या गव्हर्मेंट्सना एकोमोडेट करण्याची असणारी जी आहे ती प्रोसेस सुप्रीम कोर्टाने बंद केलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये हा प्रश्न येणाऱ्या प्रत्येक सरकारला भेडसावत राहणार आहे, आणि तो आपल्याला असं त्या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून मी एक संभाजीराजे ज्यावेळेस मला भेटायला आले त्यावेळेस त्यांना असं म्हटलं की मराठा आरक्षणाचा इश्यू याला आम्ही पाठिंबा जरी दिला असला तरी तो आता राज्याच्या सत्तेशी निगडीत आहे. सत्ता असेल तर मराठा आरक्षण आपण असताना सोडवू शकतो, सत्ता नसेल तर हा प्रश्न आपण सोडवू शकत नाही, कारण का हे भिजतच ठेवतील. आता राजेंनी ठरवायचं आहे की मराठा आरक्षणचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण आता राज्यसत्तेकडे वाटचाल करायचं का, हा आता पूर्णपणे चेंडू संभाजीराजेंच्या कोर्टामध्ये आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ते पक्षीय फॉर्मॅट हा वन फॉर्म आहे, त्याला दुसरेही फॉर्म्स आहेत, ते त्यांनी ठरवलं पाहिजे. त्याच्याशिवाय ह्याला मार्ग नाही. मी त्याच वेळेस खुलासा केला होता की ही जी पहिली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली आणि बाबासाहेबांच्या वक्तव्याच्या बॅकग्राऊंडवरती राज्य त्याच्यामध्ये होरपळून निघतात आहेत, तेव्हा सुप्रीम कोर्टाला विनंती केली पाहिजे, कुठल्या तरी असेंब्लीने विनंती केली पाहिजे की तुम्ही दिलेला निर्णय आम्ही 70 वर्ष बाइंडिंग म्हणून ते पाळतो, पण आम्हाला असताना ह्या अडचणी येतात आहेत, तेव्हा तुम्ही रिव्हिजिट करून याच्यातनं नवा मार्ग काही काढू शकता का, हे सुप्रीम कोर्टाकडेच आपल्याला जावं लागेल. आणि ते सुप्रीम कोर्टाकडे जाण्याची कुठल्याही राज्यसत्तेच्या असेंब्लीची ताकद नाही. त्यांच्याकडे ताकद नाही म्हणजे
तिथल्या पॉलिटिकल लिडरशिप जी आहे त्या पॉलिटिकल लिडरशिपला जाण्याची असणारी इच्छाच नाही. आणि म्हणून मी ते म्हणालो की तुम्ही जोपर्यंत सत्ताधारी होत नाही तोपर्यंत, सत्ताधारी जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत हा प्रश्न असाच भिजत राहील. सत्ताधारी ज्या दिवशी व्हाल त्या दिवशी या प्रश्नाचा मार्ग निघायला सोपा होईल. ते तो उत्तर प्रदेशचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी काही बोलत नाही. संजय राऊत म्हणाले की आता शिवप्रसाद मिळाला, शिवभोजन थाळीचा आस्वाद घ्यायची वेळ येऊ देऊ नका. भाजपला त्यांनी म्हटलं. करप्शनचा आणि शिवथाळीचा काय प्रश्न आहे? सर, दुसरीकडे राजकीय क्षेत्रातील ओबीसी आरक्षण रद्द करण्यासंदर्भात ठिकठिकाणी मोर्चे सुरू झालेले आहेत. या मोर्चांकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय? ते एक प्रक्रिया अशी आहे की सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने त्यांनी ओबीसीचं आरक्षण रद्द केलेलं नाही, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की इम्पिरियल डेटा नसल्यामुळे हे लागू केलेलं आरक्षण बरोबर आहे की नाही याच्याबद्दल त्यांनी क्वेश्चन मार्क उभा केलेला आहे. आणि सेन्सस घ्या आणि मग त्याला सुरुवात करा असं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलेलं नाही, तर दिलेल्या आरक्षणाला कुठेही इम्पिरियल डेटा नसल्यामुळे आम्ही जे निवडून आलेले सदस्य जे आहेत त्यांना असताना आम्ही खारिज करतोय. जनरल इलेक्शन घ्या आणि मोकळा. पण आता सध्या कोरोनाची स्थिती असल्यामुळे इम्परिकल डाटा तयार करणं किंवा सर्च करणं शक्य नाही असं राज्य सरकारकडून आता सांगण्यात आलं. कालच छगन भुजबळ असे म्हणाले. खरंच शक्य नाही? करायचं असेल तर शक्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे ओबीसी डेटा अवेलेबल महाराष्ट्र शासनाकडे आहे, केंद्र शासनाकडे आहे. त्यांना नसेल तर त्यांनी कुठच्या साली घरोघर जाऊन सेन्सस केलंय त्याची माहिती मी त्यांना देतो. संभाजी ब्रिगेडवाले म्हणतायत की मराठ्यांचं ओबीसीकरण करू, हे कितपत योग्य आहे? ते काल माझ्या अंदाजानं संभाजीराजेच्या वडिलांनी आभार मानताना मला वाटतं तो मुद्दा व्हेरी क्लिअर केला की आम्ही इतरांच्या ताटातलं किंवा इतरांच्या आरक्षणामध्ये घुसणार नाही, मागणी करणार नाही. आम्हाला जे मिळालेलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, ज्या इतरांना मिळालेलं आहे ते इतरांचंच राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणीही वाटेकरी होण्याच्या भानगडीत पडू नये ही व्हेरी क्लिअर कट काल भूमिका त्यांनी मांडलेली आहे. बाळासाहेब, गेल्या काही दिवसापासून काँग्रेस पुन्हा एकदा स्वबळाची भाषा करत आहे. खास करून नाना पटोले यांनी तशी वक्तव्य केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने वंचितलाही सोबत घेण्यासाठी किंवा आपल्याशी बोलणी करू. याकडे आपण कसं हे काय म्हणजे इश्यू असा आहे की एका बाजूला स्वबळावर आणि दुसऱ्या बाजूला समजवत्यावरती, म्हणजे कशावरती पाय आहे. पण तुम्ही आता कोणाबरोबर जाणार? मी माझ्याबरोबरच आहे. मी अगोदरपासूनच सांगतोय. असे मी एकटा आतापर्यंत लढत असल्यामुळे माझी संघटना शाबूत आहे. मी निवडून आलो नसेल, आमदार खासदार निर्माण केले नसतील, पण माझी संघटना शाबूत आहे. ज्यांच्याकडे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे संघटना शाबूत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून नानासारख्याला आज म्हणावं लागतं आहे की मला सगळेच निवडणुका लढवायच्या आहेत, का कार्यकर्ते टिकवायचे आहेत म्हणून. मी ज्यावेळेस ही भूमिका घेत होतो त्यावेळेस मी BJP धार्जिनी, आणि आता असणारा सोनिया गांधी कोणाच्या धार्जिनी? बाळासाहेब, तुम्ही ज्या राजसत्तेचा संभाजीराजेंच्या दृष्टीने उल्लेख केला, तर त्याच्यासोबत आपण असणार किंवा आज उद्धव ठाकरेंना भेटणार आहे का? नाही, मी त्यांचं काय पॉलिसी असेल काही नसेल याच्यावरती अवलंबून राहणार आहे. बाळासाहेब, BMCच्या इलेक्शनमध्ये सेना BJPची युती होणार नाही जवळजवळ, तेव्हा वंचितच्या उमेदवारांना चान्सेस आहेत, तर तुम्ही त्याची व्यूहरचना कशी करणार आहात? कारण काँग्रेस राष्ट्रवादी पण
ते आम्ही असं याच्यामधली एक संधी असं बघतोय की काही ठिकाणी आम्ही निवडून येऊ शकतो, अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू शकतो. हा माहिती आहे ना मला. त्याच्यामुळे काही वार्डांमध्ये आम्ही जिंकून येऊ शकतो, हे आता आम्हाला दिसायला लागलेलं आहे. मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाबाबत आपलं काय? ते सरकारने मराठा समाजाला खुश करण्यासाठी आल्या आल्या जाहीर केलं की आम्ही हे रद्द केलं आहे. आता पदोन्नतीचा हा असणारा कायदाच आहे घटनेशीर. शेवटी आज नाही उद्या त्यांना तो मान्य करावाच लागणार आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना पदोन्नतीचा लाभ होणार आहे त्यांनी जरा रस्त्यावरती उतरावं ना आमच्याबरोबर. काँग्रेस याबद्दल आपली स्पष्ट भूमिका व्यक्त करत नाही असं तुम्हाला वाटतंय? सरकारमध्ये असून देखील पदोन्नती आरक्षणाबाबत नाही, सरकारचे काँग्रेसवाले नरोबा कुंजोबा भूमिका घेतात आहेत. एक तर त्यांनी सरळ सांगावं की तुम्ही असणाऱ्या ह्या पदोन्नतीच्या बाजूने आहात का, आणि नसाल तर मग कॅबिनेटमध्ये का आहात याचा खुलासा करा. आहे ना, मान्य आहे ना मला. मागच्याही वेळेस विटा इकडनंच जास्ती गेल्या ना. माझं उलट त्याच्यापेक्षा हे आहे की मागच्या जो मार्च निघाला त्याच्यामध्ये लोकांनी सोन्याच्या मारुतीच्या आकाराचं मूर्त्या दिल्या, गणपतीच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या, रामाच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या, सीतेच्या आकाराच्या मूर्त्या दिल्या. ते गेलं कुठं? त्याचा हिशेब तर मांडा. सेनेने माझं म्हणणं असं आहे की जमिनीचा प्रश्न मांडण्यापेक्षा हे ठिकठिकाणी चांदी असेल, सोनं असेल, याच्या छोट्या छोट्या मूर्त्या दिल्या ना. तो हिशेब मागा ना. सेना तो हिशेब का मागत नाही? मी आहे या मतात. म्हणजे नुसत्या जमिनीच्या नाही तर पहिल्या जो मार्च निघाला अयोध्येकडे त्याच्यामध्ये ज्या मूर्त्या मिळाल्या सोन्याच्या चांदीच्या, त्याचीही हिशेब करणारी चौकशी झाली पाहिजे ना. दोन्ही करा. माझं म्हणणं मांडलेलं. आता त्या दोघांनी काय करायचं हा दोघांचा प्रश्न आहे. त्याच्यावरती मी काय भाष्य करू शकतो? देखिए, मैं पहले ही कह रहा हूं कि ये जो यूएपी कानून जो है ये अनकॉन्स्टिट्यूशनल है. मैंने अपनी पूरी आज़ादी सरकार को गिरवी नहीं रखी है. मेरी आज़ादी का जो हिस्सा है जो मैंने गिरवी रखा है वो कॉन्स्टिट्यूशन में कैद है. कॉन्स्टिट्यूशन के बाहर जितना भी मेरा अधिकार है वो आज भी शाबूत है. उस पर ना कोई कानून बना सकता है और ना सरकार उस पर मुझे टिप्पणी कर सकती है. यूएपी का जो अधिकार है ये गैर कानूनी है, मेरे अधिकार के खिलाफ है और कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ भी है. काफ़ी बड़े पैमाने पर है. हो सकता है कि हम लोग उसका जो है कानूनी तौर से कुछ तो भी कार्रवाई करने का सोच रहे हैं हम लोग. तो ना वी आर मैंने जैसे कहा कि ये गैर कानूनी है, अनकॉन्स्टिट्यूशनल है. इसको अनकॉन्स्टिट्यूशनल डिक्लेयर करना चाहिए. और उसमें जो है और पार्लियामेंट को भी जिस तरह से उनके यूएस में जो है उनके सिटीजन को इस तरह के कानून लागू नहीं होते हैं. वो सिर्फ एलियन जिनको है उनको ही लागू होता है.
तो ये मेरे ख्याल से जो परिस्थिति है वो हर डेमोक्रेटिक कंट्री की परिस्थिति वही है कि हर इंडिविजुअल एक सॉवरेन है, फ्रीडम है उसकी, उसके फ्रीडम में से कुछ फ्रीडम उसने सैक्रिफाइस करते हुए एक कानून बनाया है, संविधान बनाया है, उसमें वो कैद है, उसका अगर वो उल्लंघन करता है तो उसको वो पनिशमेंट होती है। उसके बाहर उसके जो अधिकार है उस पर कोई आंच नहीं ला सकता है। ये व्यवस्था है, इस व्यवस्था को मेरे ख्याल से आज न कल सुप्रीम कोर्ट को मानना होगा और मैं समझता हूं कि सुप्रीम कोर्ट उस वक्त अब उस परिस्थिति की ओर बढ़ रही है, ऐसा मुझे दिखाई देता है। बातमी मागची बातमी म्हणजे